नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला आज आपण जे काही व्हिडिओ पाहतोय ते आपल्या कृषी विद्यापीठ भरती संदर्भामध्ये व्हिडिओ पाहतोय. खूप विद्यार्थ्यांचे कॉल मेसेज येत होते, सर कृषी विद्यापीठ भरती संदर्भात थोडी अपडेट द्या आणि कृषी विद्यापीठ भरतीचा अभ्यासक्रम काय आहे, पेपर पॅटर्न काय आहे याच्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करा. या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे कॉल आणि मेसेज येत होते, म्हणून आपण हा व्हिडिओ बनवतोय. यामध्ये आपण या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत, तर जी काही महाराष्ट्रातील जी काही चारही कृषी विद्यापीठ आहेत त्या चारही कृषी विद्यापीठ भरती, जी काही कृषी सेवक भरती असेल किंवा इतर जवळजवळ मला वाटतं की 60 प्रकारची पदे रिक्त आहेत, त्या सर्व पदांची जी काही भरती होणार आहे त्यापैकी आपलं जी काही ॲग्रिकल्चर असिस्टंट आहे, कृषी पदवी आणि कृषी पदविका म्हणजे कृषी डिग्री आणि कृषी डिप्लोमा याच्या संदर्भामध्ये आपल्याला बोलायचं आहे. आणि विशेषतः याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे एकूण रिक्त जागा किती आहेत, या पदासाठी अभ्यासक्रम काय आहे आणि या पदासाठी पात्रता काय आहे याच्या संदर्भामध्ये आपल्याला डिस्कशन करायचं आहे. आता बघा, याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय नेमकं काय आहे, पात्रता काय आहे किंवा रिक्त जागा किती आहेत याच्या संदर्भामध्ये आपण बोलूया. बरोबर आहे. आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगतोय की रिक्त जागा जी आहेत, आता हा जो काही जी आर आहे हा गव्हर्नमेंटचा जी आर आहे आणि जी काही रिक्त पद आहेत, जे काही चारही कृषी विद्यापीठ याच्या संदर्भामध्ये थोडंसं मी अगोदर बोलतो तुम्हाला. म्हणजे जाहिराती संदर्भामध्ये तुम्हाला खूप संभ्रम आहेत, खूप अडचणी आहेत. जाहिरात कधी येणार आहे, आचारसंहिता पुढे लागणार आहे, परीक्षा कधी होणार आहे याच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं डिस्कशन करूया. आता बघा, एक महाराष्ट्रामध्ये जी काही 4 कृषी विद्यापीठ आहेत त्या कृषी विद्यापीठामध्ये अनेक म्हणजे पदे रिक्त आहेत. असं रिक्त पदे नाही आहेत असं नाहीये. काही मुलांचा असा गैरसमज आहे की जी काही मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण याच्या अंतर्गत जी काही मुलं निवडले आहेत तीच भरती झाली का, आता कृषी विद्यापीठाची भरती झाली नाही का, असे अनेक प्रश्न आहेत. काही विद्यार्थी अभ्यास करत आहेत तर काही विद्यार्थी अभ्यास करून सोडून दिले, आता भरती झाली आहे. आता कुणीतरी ग्रुपवरती आपण पाहिलं की बाबा एक इमेज फिरत होती, एक पीडीएफ होती. त्या पीडीएफ मध्ये असं दिलेलं होतं की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीनं ही जी काही पदं आहेत ते युवा प्रशिक्षण अंतर्गत भरले गेलेले आहेत. मग ही पदे आता कृषी सेवकची नवीन भरती होणार आहे का नाही होणार, तर माझं असं मत आहे मित्रांनो, फक्त कृषी विद्यापीठामध्येच ती पदं भरली नाही आहेत, तर ही पदे महाराष्ट्रातील प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये भरली गेलेली आहेत. येवन तुम्हाला मी सांगतो, आता मुख्यमंत्री योजना दूतची तारीख चालू आहे. तसंच आता सध्या जी काही अगोदर संस्थेवरती जी काही शाळा आहे डीएड वरती किंवा जिल्हा परिषद शाळा असतील किंवा इतर ऑफिस असतील त्याच्यामध्ये भरती करून घेतले. आणि आता सध्या रिसेंटली मी तुम्हाला सांगतो, जी काही ज्युनियर कॉलेज आहे, ज्युनियर कॉलेजवरती सुद्धा एका विद्यार्थ्याची जी काही युवा प्रशिक्षण अंतर्गत जी काही नियुक्त्या आहेत सध्या देणं चालू आहे. मग मी तुम्हाला असं सांगतो की बाबा त्या भरतीचा आणि आपल्या ह्या विद्यापीठ भरतीचा अर्थार्थी काही संबंध नाही. जाहिरात कधी येईल हा मात्र सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. जाहिरात येऊ शकते, जर तुम्ही लढलात तर लवकर येऊ शकते. कारण की मी तुम्हाला सांगतो, संतोष जी काही आहे, संतोष लाने, तो एकटा एवढं पळतोय, ते एकट्याला पळून काहीच होणार नाहीये. काही होणार आहे का? काहीच होणार नाही. त्याला आपण सपोर्ट करणं आपलं कर्तव्य आहे. त्यांना आपण सपोर्ट केलं पाहिजे आणि जी काही आपण त्यांना साथ दिली पाहिजे, तर लवकर जाहिरात येऊ शकते. आणि जर आपण काय समजतो माहितीये का, युद्ध व्हायला पाहिजे पण आपण सेफ राहिलं पाहिजे, असा आपला कार्यक्रम आहे. म्हणजे आपलं काहीच नाही, लढाई के दिन खाडे. म्हणजे आपलं असं आहे की बाबा भरती निघो न निघो काही घेणदेण नाही, ते पळतील, धडपडतील, विद्यापीठाला चक्रा मारतील, काही कर द्या, आपल्याला फक्त परीक्षा द्यायची. असं नसतंय कधीच. आपल्या स्वतःच्या हक्कासाठी स्वतःला लढावं लागतंय. म्हणून मी तुम्हाला सांगतो, आपण एकत्र येऊया. जाहिरात तर 1000% येणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये. मी तुम्हाला सांगतोय जाहिरात येणार नाही असं नाहीये, जाहिरात येणार आहे, पण जाहिरात लेट होऊ शकते. त्यासाठी तुम्हाला लवकर जाहिरात निघावी म्हणून तुम्हाला तुमच्या हक्काचं त्यांना मागावं लागणार आहे. त्यासाठी तयार राहा. मी सांगतो तुम्हाला काय आहे ते. आता मित्रांनो बघा, एक 4 कृषी विद्यापीठ जी आहेत, आपले 4 कृषी विद्यापीठाबद्दल आपण थोडक्यात बोलूया. आता ही 4 कृषी विद्यापीठ आहेत. या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, याच्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक आपल्या कामाचं नाहीये, वरिष्ठ संशोधन सहाय्यक आपल्या कामाचं नाहीये किंवा कनिष्ठ संशोधन सहाय्यक आपल्या कामाचं नाहीये. ओके, आपल्या कामाचं म्हणजे मी ह्या ज्या व्हिडिओ बद्दल बोलतोय बरं का भावांनो. म्हणजे या व्हिडिओमध्ये मी फक्त ऍग्रिकल्चर असिस्टंट याच पदाला फोकस करणार आहे आणि बाकीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेल की बाकीचं जे आहे, बाकीच्या व्हिडिओमध्ये मी बाकीचं तुम्हाला बोलेल. मग याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, कृषी सहाय्यक जी काही पदं आहेत राहुरी विद्यापीठामध्ये 82 पदं आहेत.
किती 82 पदं आहेत. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये 121 पदं रिक्त आहेत. आणि जी काही दापोली डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली आहे, याच्यामध्ये 21 पदं रिक्त आहेत. आणि यामध्ये अकोला कृषी विद्यापीठ जे आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला 70 पदं रिक्त आहेत. फक्त या एका विद्यापीठाचा आकृतिबंध अजून तयार नाहीये, आता कदाचित तयार झालं असेल, त्यामुळे ही भरती रखडलेली गेलेली आहे असं मला माहिती मिळते. आता या माहितीमध्ये किती तथ्य आहे ते मला आणखी माहित नाहीये, म्हणजे डायरेक्टली अधिकाऱ्याशी माझी चर्चा झाली नाहीये, परंतु जे काही माझे विद्यार्थी आहेत गेल्या भरतीमध्ये अकोला विद्यापीठामध्ये लागलेले, मी त्यांच्यासोबत चर्चा केली की बाबा विद्यापीठ भरतीचं काय अपडेट आहे, कारण की ते विद्यापीठामध्ये सध्या जॉबला आहेत त्याच ठिकाणी. त्यांच्यासोबत मी बोलणं झालं माझं, तर त्यांनी असं म्हटले की जाहिरात तर 100% येणार आहे, याच्यामध्ये काही शंका नाहीये, फक्त एवढंच आहे की ह्यांनी थोडंसं प्रगतीपथावर एक चांगल्या फास्ट थोडंसं काम केलं पाहिजे, एवढंच आहे. आता बघा एकूण रिक्त पदे किती आहेत, 294 पदं आहेत. किती पदं आहेत, 294 पदं आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे 294 पदं म्हणजे कधीच आहे की 1/8/2024. आता तुम्ही म्हणताल हे 294 आहेत का, 300 पदं जवळपास आहेत का, नाहीये. तर आणखीही नवीन आकृतिबंध तयार होतोय, त्याच्यानुसार माझ्या माहितीस्तव जवळजवळ 400 प्लस पदं जी काही भरती आहे 400 प्लस पदांची भरती होणार आहे. आता यामध्ये तुम्हाला अजून एक गोष्ट मी सांगतो, क्लिअर करतो मित्रांनो, डिप्लोमा आणि डिग्री हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत मित्रांनो. डिप्लोमा आणि डिग्री एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर डिप्लोमा आणि डिग्री आतापर्यंतचा जर इतिहास आपण पाहिला, पाठीमागच्या ज्या काही गोष्टी आपण पाहिल्या, तर पाठीमागच्या गोष्टीमध्ये असं आपल्याला निष्पन्न होतंय की आपल्याला असं समजतंय की डिग्रीपेक्षा डिप्लोमाच्या जागा विद्यापीठामध्ये जास्त भरल्या जातात आणि जास्त आतापर्यंत जाहिरात जास्त झालेली आहे, डिप्लोमाची जास्त झालेली आहे. मग मला तुम्हाला सांगायचं आहे, जर 400 प्लस पदं जर असतील आणि विशेष म्हणजे याला तुम्हाला 3 वर्षे 17,000वर जायची गरज नाही अजिबात. कुठेही तुम्ही तुमचा जो विद्यापीठ आहे, ज्या विद्यापीठामध्ये तुम्ही अर्ज केलेला आहे, उदाहरण फॉर एक्झाम्पल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्यामध्ये तुम्ही अर्ज केला आणि तो विद्यापीठ महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांसाठी आहे, म्हणजे विदर्भासाठी आहे. विदर्भातील त्या 11 जिल्ह्यामध्ये तुम्हाला कुठेही जॉब भेटेल, डायरेक्ट फुल पगार आहे, याच्यामध्ये काही विषय नाही. डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी याच्या अंतर्गत भरा. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांसाठी आहे, तुम्हाला मराठवाड्यामधील कुठल्याही जिल्ह्यामध्ये जॉब भेटू शकतो, फुल पेमेंट आहे, याच्यामध्ये शंका नाही. आणि विद्यापीठ डिग्री आणि डिप्लोमा ह्या दोन्हीचा पेपर हा वेगळा असणार आहे. कसा असणार आहे याच्या संदर्भामध्ये सिलेबस काय आहे हे बघूया. आता तुम्ही म्हणत असताल मास्तर हा चार्ट काय आहे, हा पदोन्नतीचा चार्ट आहे, म्हणजे प्रमोशनद्वारे जी काही पदं निवड केल्या जातात, जे काही व्यक्तींची निवड केली जाते, म्हणजे ऍग्रिकल्चर असिस्टंट, त्याच्या अगोदर माळी प्रशिक्षण असेल किंवा अनेक पदं जे ऍग्रिकल्चरच्या अगोदरचं, मी विद्यापीठाची रचना मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगेल. ओके, त्याच्यामध्ये रचनेनुसार ही जी काही कृषी सहाय्यक पदाचे जे काही खालची पदं आहेत त्याच्यामधून ते प्रमोशन केले जातात, जे कोणते शिपाई असेल किंवा माळी असेल किंवा इत्यादी कुठलंही असेल. ओके, त्याच्यानुसार आता बघा पुढचं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय, याचा अभ्यासक्रम काय आहे. अभ्यासक्रम काय आहे मी तुम्हाला सांगतो. डिग्री आणि डिप्लोमा जवळजवळ सिलेबस सेम आहे, फक्त दर्जा याच्यामध्ये डिफरन्स आहे. दर्जा म्हणजे कळतं ना, क्वालिटीमध्ये क्वालिटी म्हणजे डेप्थ, एकदम प्रश्न सोपा आणि एकदम अवघड प्रश्न. आता याच्यामध्ये आपल्याला काय म्हणतात बघा, आपल्याला एकूण अभ्यासक्रम काय आहे याच्या अगोदर आपण काय करूया, याच्यामध्ये आपण पेपरचं विश्लेषण, पेपर काय आहे, पेपर कसा असतो ते समजून घेऊया. बघा आता यामध्ये तुम्हाला सांगतो पेपरचा पॅटर्न कसा आहे. आता तुम्ही म्हणताल मास्तर पेपर पॅटर्न आता चेंज होईल का, 1000% कसा चेंज होईल तुम्हाला मी सांगतो. बघा एक गोष्ट डोक्यात ठेवायची आहे, मला असं समजतंय की जी काही डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आहे, ह्या विद्यापीठानं ह्यांची जी काही परीक्षा आहे TCS कडे देण्याचं चालू आहे, TCS कडे देण्याचं चालू आहे, म्हणजे TCS घेणार आहे. आता बघा याच्यामध्ये काय होऊ शकतं. आता हा जो काही मी पॅटर्न घेतोय, हा जाहिरात क्रमांक जी आहे 2019 मध्ये जाहिरात आली होती आणि यामध्ये ही 9 सप्टेंबर 2019 ची जाहिरात आणि 22 मध्ये पेपर झाला होता. 2022 मध्ये पेपर झाला होता. हा पेपरचा पॅटर्न कसा आहे बघा. पॅटर्न मध्ये तुम्हाला सांगतो ही कृषी सहाय्यक पदविकेचा आहे, 2 तासाचा पेपर असतो, 2 तास पेपर निवांत. यामध्ये 200 प्रश्न असतात आणि 200
मार्क असतात, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क असतो. आता तुम्ही म्हणाल जर फॉर एक्झाम्पल चारही विद्यापीठ आहेत, कुणी त्यांच्या त्यांच्या ऍडजस्टमेंटनुसार कोण जे काही टॉप संस्था आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये ऑनलाईन एक्झाम घेणाऱ्या, त्यामध्ये एक आहे टीसीएस आणि दुसरी आहे आयबीपीएस. यापैकी कुठल्या परीक्षेला देऊ शकतात, कुठल्या याला देऊ संस्थेला देऊ शकतात, टीसीएस ला देऊ शकतात का आयबीपीएस ला देऊ शकतात? मग आयबीपीएस ला जर दिले, आयबीपीएसचा तर पेपर बाहेर येत नाही, पण टीसीएस ला दिलं तर तुमचा एकदम करेक्ट कार्यक्रम म्हणजे 100% तुम्हाला फायदा होतो. काय फायदा होतो? टीसीएसने जे घेतलेले पेपर आहे, तलाठी असेल किंवा इतर कुठलाही पेपर असेल आतापर्यंत घेतले, टीसीएस बाहेर पेपर देते. टीसीएस बाहेर पेपर देते, आयबीपीएस देत नाही. टीसीएसचा एक वेगळा पॅटर्न आहे आणि आयबीपीएसचा हा वेगळा पॅटर्न आहे. ते कुणाचाही पॅटर्न मध्ये हस्तक्षेप करत नाही, कारण की जर आपण टीसीएसच्या पॅटर्ननुसार गेले तर आपल्याला लगेच समजतं की बाबा हा आपल्याला टीसीएसचा अभ्यास करायचा आहे. आयबीपीएसच्या पॅटर्ननुसार गेले तर आयबीपीएसचा, त्याचा पॅटर्न कुणीही बदलू शकत नाही. पण याच्यामध्ये काय बदल होऊ शकेल मास्तर? आता यामध्ये बघा तुम्हाला काय सांगता इथं, एक मराठी हा विषय आहे, मराठी हा विषय आहे, इंग्रजी हा विषय आहे, सामान्य विषय आहे, बौद्धिक चाचणी आहे आणि द्विवार्षिक कृषी पदविका अभ्यासक्रम. म्हणजे ह्यांनी सरळ सांगितलंय, सिलेबस मध्ये ह्यांनी दिलेला आहे तुमचा 2 वर्षाचा कृषी डिप्लोम्याचा सिलेबस आम्ही तुम्हाला विचारू. बरोबर आहे, हे तुम्हाला आम्ही विचारू असं सरळ त्यांनी या जाहिरातीमध्ये, ही जाहिरात आहे मी इथं टाईप करून घेतलेलं आहे, डायरेक्ट आम्ही विचारू म्हटले. पण किती मार्काला आम्ही विचारणार? तर आम्ही मराठी 25 मार्काला विचारू, इंग्रजी 25 मार्काला विचारू, प्रश्न पण 25 असतील, सामान्यानं आम्ही 25 प्रश्न 25 मार्काला विचारू आणि जी काही कृषी आहे, कृषीचं जी काही आहे, कृषीचं इथं तुम्हाला मी सांगतो इथं 100 आहेत बरं का, इथं 100 आहे, 100 इथं 100, 25 प्रश्न चुकून झाले, हे 100 प्रश्न आहेत. काय आहे? 100 प्रश्न, 100 गुण मराठी. आता बघा हे मराठी मीडियम आहे, सर्व मराठीमध्ये आहे, हे मराठीमध्ये. पण या टीसीएस मध्ये काय होऊ शकतं, एक डोक्यात ठेवा, हे 2 भाषेमध्ये होऊ शकतं. पण हे का होणार नाही ते सांगतो मी तुम्हाला. इथं होऊ शकतं पण ह्याला का ते करणार नाही ते सांगतो. कारण की हा कृषी विद्यापीठाचा पेपर 100 नाही 1000% मराठीमध्येच राहणार. का राहणार तुम्हाला मी सांगतो. कारण की याला फक्त डिप्लोम्याचे पेपर वेगळा आहे, डिप्लोम्याचा पॅटर्न वेगळा आहे, डिप्लोम्याचा हा डिप्लोमा मराठीमध्ये आहे म्हणून मराठीमध्ये होणार. पण इथं काय होऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. इथं 100 प्रश्न आहेत का नाही कृषी पदविकेचे, इथं ते 50 प्रश्न घेऊ शकतात, इथं 50 प्रश्न घेऊ शकतात आणि हे 25 जशाच तसे ठेवू शकतात. हे एक मार्काला घेऊ शकतात आणि हे एक प्रश्न एका मार्काला आहे का नाही आता सध्या याच्यामध्ये, तर एक प्रश्न 2 मार्काला करू शकतात. 50 प्रश्न 100 मार्क, म्हणजे 200 मार्काचा पेपर जशाच तसं ठेवून एवढा बदल करू शकतात, बाकी काही बदल करणार नाहीये. आता हे पेपरचा पॅटर्न झाला, 200 प्रश्न होते, 200 प्रश्नाच्या ठिकाणी टीसीएस एक काम करू शकते की बाबा 50 प्रश्न कमी करू शकते, 150 प्रश्न करू शकते. म्हणजे अशा पद्धतीनं पॅटर्न बनवू शकतो पेपरचा. किंवा असंही बनवू शकतात 25 पैकी 20 इथं करू शकतात, इथं 20, इथं 20, इथं 20 प्रश्न इथं घेऊ शकतात आणि इथं 50 घेऊ शकतात. म्हणजे या ठिकाणी हे 20 प्रश्न जे आहेत यांना एका मार्काला एक देऊ शकतात आणि इथं 2 मार्काला एक प्रश्न देऊ शकतात. इथं 100 झाले आणि इथं एक 4 बेत्रिक 6 बेचोक 8 180 मार्काचा असं होऊ शकतं. शक्यता नाकारता येत नाही, लक्षात ठेवा. करेक्ट ना? असं याच्या व्यतिरिक्त काही होणार नाही. हे विषय जे आहेत हेच विषय आहेत, आम्हाला फक्त याच्यामध्ये खंड पडू द्यायचा नाहीये. एवढा सोपा पेपर निघतो. तुम्हाला मी काही प्रश्न पण सांगणार आहे, फक्त लेक्चर लास्ट पर्यंत बघा. जे काही कृषी विद्यापीठानं मागच्या भरतीमध्ये विचारलेले काही प्रश्न आहेत ते प्रश्न मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याकडे एक पेपर होता, कृषी विद्यापीठ तर पेपर बाहेर देत नाही, पण आपण पेपर घेतलेला होता, आपल्याला पेपर भेटलेला होता, त्यानुसार आपण हे तुम्हाला मी सांगतोय. ते मागच्या भरतीचं नाही, ते 2015च्या भरतीमध्ये झालेला एक पॅटर्न, त्याचा ताळमेळ फक्त आपल्याला पाहण्यासाठी आपण संदर्भासाठी तिथं बघू शकतो. आता यामध्ये बघा याचा सिलेबस काय आहे ते आपण थोडक्यात बघूया. आता मराठीमध्ये तुम्हाला काय वाचायचं आहे, मराठीमध्ये काय वाचायचं आहे, इंग्रजीमध्ये काय वाचायचं आहे, किंवा तुम्हाला बुद्धिमापन मध्ये काय करायचं आहे, किंवा कृषी पदविकामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, काय कोणते विषय वाचायचे, हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. विद्यापीठ भरती होणार आहे मास्तर, पण त्याच्यासाठी आम्ही काय वाचावा असे अनेक प्रश्न तुमचे होते ना, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय. आता बघा मित्रांनो, मराठी जो विषय आहे ना, मराठीमध्ये आपल्याला मराठी या विषयाचा प्रश्नपत्रिकेचा दर्जा हे 12वीच्या समान राहील, 12वीच्या समान राहील.
इंग्रजीमध्ये स्पेलिंग असेल, व्याकरण असेल, सोपी वाक्यरचना, नेहमीच्या शब्दांचा वापर, साहित्यिक 10वी पर्यंतच राहील. ओके. सामान्य ज्ञान, दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र, सामाजिक, औद्योगिक सुधारणा. म्हणजे तुम्हाला जीएस चे सगळेच विषय वाचायचे आहेत. यामध्ये इतिहास, भूगोल, पंचायत राज, राज्यघटना, चालू घडामोडी सगळेच वाचायचे. लक्षात आलं? क्रीडा क्षेत्रातील महत्वाची व्यक्तीचे कार्य, सर्वसाधारण भारताचा, विशेष करून महाराष्ट्राचा इतिहास, ओके, भूगोल, रूपरेखा यावरील प्रश्न. इथं डायरेक्ट त्यांनी दिलेला आहे महाराष्ट्राचा इतिहास आणि भूगोल आणि बाकीचे असे पॉइंट दिलेत. लक्षात आलं? आता याच्यामध्ये बौद्धिक चाचणीमध्ये उमेदवार किती जलद अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी काही प्रश्न आहेत. म्हणजे तुमची जी काही विचार करण्याची क्षमता, तुम्ही एखादा निर्णय कसा घेऊ शकता, किती वेळात घेऊ शकता, याच्यासाठी हे एकदम सोपं आहे भावांनो. टीसीएस चे पॅटर्न, मागच्या जर प्रश्नपत्रिका तुम्ही पाहिल्या ना टीसीएसच्या, आणि मराठी, त्याच्यातले मराठी, इंग्रजी, गणित आणि बुद्धिमापन हे विषय जर करून घेतलात तर टीसीएसचं तुम्हाला एकही पुस्तक बाकीच्या विषयाचं एकही पुस्तक वाचायची गरज नाही. पण ऍग्रिकल्चरची टीसीएसनी एकही परीक्षा घेतलेली नाही, म्हणून तुम्हाला ऍग्रिकल्चर हे जे सांगितलंय तेच करावं लागेल, हे मात्र नक्की आहे. द्विवार्षिक कृषी पदविका अभ्यासक्रम, द्विवार्षिक कृषी पदविका अभ्यासक्रमातील सगळ्या विषयाचा समावेश. आता मी ह्याचं थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. पुराण तुम्ही काय करता माहितीये का, फक्त 2 वर्षाचा डिप्लोमाचे पुस्तक आम्हाला सांगितलेत म्हणून तेवढंच तुम्ही वाचता. पण असं नसतंय. एक लक्षात ठेवा, जर त्यांनी ऊस पीक विचारला असेल, जर आपल्या सिलेबसला ऊस पीक आहे, मग त्या ऊस पिकाची पूर्ण डिटेल्स त्यांनी विचारू शकतात. त्याच्या बॉटॅनिकल नावापासून ते त्याच्यावर कोणते रोग, किडी कोणते पडतात, किंवा ते साखर कारखान्यात जाईपर्यंत येवन ते असं विचारू शकतात की महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना कोठे आहे हे सुद्धा विचारू शकतात. हे ऊस पिकाच्या रिलेटेड आहे. असंही विचारू शकतात की महाराष्ट्रातला पहिला सहकारी साखर कारखाना, भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना, हे पण विचारू शकतात. लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे हे काय झाले, मग असंही विचारू शकतात महाराष्ट्रात सर्वात जास्त साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत, अहमदनगरमध्ये. असं भारतातला पहिला सहकारी साखर कारखाना ही अहमदनगरमध्ये, प्रवरा, लोणी या ठिकाणी प्रवरानगर. म्हणजे असे प्रश्न सुद्धा, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मला की बाबा एक बघा, पुस्तकामध्ये एवढंच आहे, आपल्याला सिलेबसला एवढंच आहे, पण त्याच्या रिलेटेड आपल्याला एवढं पण अभ्यास करावा लागेल, हे लक्षात ठेवा. असं नाही की बाबा आम्हाला एवढंच दिलंय, आम्ही एवढंच वाचून गप्प बसणार. जसं आपल्या कृषी विभागात झालं बघा. कृषी विभागात आपल्याला त्यांनी डायरेक्ट फसवलं, 100% फसवलं. त्याच्यात तुमचा दोष नाही, माझा दोष नाहीये. त्यांनी मला सिलेबस दिला, मी तो तुम्हाला शिकवला, त्याच्या बाहेरचा काही विषयच नाहीये. परंतु त्यांनी काय केलं, सिलेबस दिलेला काहीच विचारलं नाही. त्यांनी पूर्ण डिग्रीच्या लेवलचा कार्यक्रम वाजवून टाकला. डिप्लोमाचे पोरं आमचे कोर्टात गेले, काय कोर्ट म्हणतो तुम्हाला उशीर झाला. सगळं मॅनेज असतंय भावानो, काय सांगावं तुम्हाला. म्हणजे एवढं, म्हणजे तुम्हाला सांगायचं आहे. बघू आता ऍग्रिकल्चर डिप्लोम्यासाठी पोरं बी सपोर्ट करायला पाहिजे. पोरं सपोर्ट केले तर सगळंच होतं. आता बघा हे झालं, आता पेपर पॅटर्न झाला, हे सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्हाला मी सांगतोय पेपर कसा असतो. आता याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, पात्रता तुम्हाला माहिती आहे. डिग्रीचं पण सिलेबस तसंच आहे बरं का पोरांनो. डिग्रीचा जो मी सिलेबस आहे ना, सेम डिग्रीचा सिलेबस, डिग्री लेवलचे प्रश्न आहेत. तांत्रिक प्रश्न कसे असतील, डिग्रीचे असतील, बस एवढंच, बाकी काहीच नाहीये. दर्जा थोडंसं पदवी लेवलचा असेल, एवढंच, बाकी काही नाही. प्रश्न सेम, फक्त थोडीशी क्वालिटी थोडीशी पुढची असते. इंग्रजी मीडियम पेपर होईल, ओके, बाकी काही विषय नाहीये. आता कृषी सहाय्यक पदवीधर बघा, ह्याच्यात तुम्हाला सांगतो कृषी क्षेत्रातील कुठलीही पदवी चालते. ओके, उद्यान विद्याची, वनशास्त्राची, पशु विज्ञानशास्त्र, कृषी तंत्रज्ञान, कृषी अभियांत्रिकी, गृह विज्ञान, मत्स्य विज्ञान, जैव तंत्रज्ञान, ही कुठलीही कृषी सहाय्यकसाठी चालू शकते पदवीधर. कृषी सहाय्यक पदविकेसाठी शासन मान्य संस्था किंवा कृषी विद्यापीठामधील पदविका किंवा त्याच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही. म्हणजे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल, जे कृषी विद्यापीठ आहेत, ओपन युनिव्हर्सिटी म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, याच्यामधून जे काही डिप्लोमा झालेले आहेत पोरं ते सुद्धा चालतात. याच्यासाठी कृषी विद्यापीठातून झालेली डिग्री ही सुद्धा याच्यासाठी चालते. लक्षात आलं? ह्याच्यासाठी ती पण डिग्री चालते ओपन युनिव्हर्सिटीची. डिप्लोमा सुद्धा हा पण चालतो. काही मुलांचे मला मेसेज येत आहेत, सर मी ओपन मुक्त विद्यापीठातून डिप्लोमा केलाय, तो चालतो का? तो कुठेही चालतो बाबा, काही काळजी नाही, फक्त अभ्यास करायचं. चालतो, फक्त अभ्यास करायला तुम्हाला थोडंसं अवघड जाईल, कारण की क्षेत्र थोडंसं हे ऍग्रिकल्चर थोडंसं डेंजर आहे, किचकट आहे, टेक्निकल भाग असल्यामुळं थोडंसं हे चालतं, काही विषय
नाहीये. आता बघा याच्यामध्ये पेपरचा पॅटर्न तुम्हाला सांगतो मी. पेपर मी हे विश्लेषण करून घेणार आहे, पण पुढच्या लेक्चरमध्ये. फक्त प्रश्न कसे असतात ते मी तुम्हाला सांगतो बरं का. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला कृषी सहाय्यक लेखी परीक्षा 2024. ओके, याच्यासाठी आपण बघूया हा पॅटर्न. ओके, कृषी हा पेपर आहे 25/1/2015 मध्ये एक पॅटर्न, आणि 2022 चे सुद्धा काही प्रश्न मी ह्याच्यामध्ये टाकलेत बरं का, जे मेमरी बेस्ड प्रश्न आहेत, जे मी रात्री माझे जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी मी बोललो, त्यांच्याशी माझं डिस्कशन झालं. मी जी काही आपले हे कापसे स्वप्नील सोबत माझं बोलणं झालं. हे NTB प्रवर्गातून पहिले आले आपले, माझा विद्यार्थी आहे, मी अभिमानाने सांगतो. हे गणेश वाल्मिक कापसे सर, हे सुद्धा माझे विद्यार्थी आहेत, हे सांगतो. एक जी काही EWS म्हणून 170 मार्क, इथं 158 मार्क आहेत. म्हणजे एवढे टॉप, म्हणजे प्रश्न आपल्याला सिलेबस दिलाय, आपण त्यांना त्या पद्धतीने घेतले तर ते जशाच तसे येतात. जर त्यांनी त्याच पद्धतीने पेपर घेतला तर, आणि विद्यापीठाचा पेपर त्याच पद्धतीने होतो, यामध्ये काही बदल होत नाही मित्रांनो, ही डोक्यात ठेवायची आहे. डोक्यामध्ये अजिबात निगेटिव्हिटी आणायची नाही का बाबा पेपर आम्ही असा अभ्यास करतोय आणि असा पेपर येतो, असा येणार नाही. कारण की इथं डिग्री वेगळा आणि डिप्लोमा वेगळा आहे. डिग्रीचे वेगळे विद्यार्थी आहेत, डिप्लोमाचे वेगळे विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे त्यांचा पेपर पूर्णतः वेगळा असणार आहे आणि यांचा पेपर इथं वेगळा असणार आहे. कृषी विभागाचा कसा असतो, दोन्ही एकत्र असल्यामुळे पेपर त्यांच्याही दर्जाचा काढता येत नाही आणि डिप्लोमाच्याही दर्जाचा काढता येत नाही, तिसऱ्याच पद्धतीचा काढून टाकतात. लक्षात आलं. त्यामुळे इथं अजिबात डोक्यामध्ये अजिबात आणायचं नाही की आम्ही बाबा जे काही पेपर अभ्यास करतोय ते चुकीचं तर करत नाही ना, अजिबात नाही. जे आहेत मी यांच्याशी चर्चा केली रात्री, यांनी काही प्रश्न लिहून ठेवलेले होते. त्यांनी मला सांगितले की सर मी त्यावेळेस परीक्षा झाली होती, त्यावेळेस मी काही प्रश्न लिहून ठेवलेले आहेत आणि ते प्रश्न मी तुम्हाला काही पाठवतोय आणि ते तुम्ही विद्यार्थ्यांना सांगू शकता. म्हणलं ठीक आहे, काही अडचण नाहीये. मग आपण काय केलेलं आहे की बाबा पेपरचा दर्जा काय आहे, पेपर कसा आहे, प्रश्न जे आहेत हे प्रश्न कसे असतात बघा. मी काय हे प्रश्न फक्त हे सांगणारेच विश्लेषण करणार, त्याच्यामुळे आता काही सांगत बसत नाही जास्त. फक्त प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी कोणती शिक्षण पद्धती विस्तार शिक्षण पद्धती आहे, औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण. प्रश्न बघा कसे, 4च ऑप्शन आहेत बरं का इथं बघा. करेक्ट. आता पुढचा प्रश्न बघा, जिल्हा परिषदेच्या ग्रामीण स्तरावर विकासाचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास काय म्हणतात. आता मी हे विश्लेषण करणार आहे. तलाठी कुठे असतो, गट विकास अधिकारी म्हणजे BDO कुठे असतो, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा शिक्षक कुठे असतो. आता याच्यामध्ये जिल्हा परिषदेचा सर्वात खालचा थर कोणता आहे हे तुम्ही बघायचं आहे. पंचायत समितीला गट विकास अधिकारी आहे. ओके, त्यानंतर ग्रामसेवक आपल्या ग्रामपंचायतीला आहे. जिल्हा परिषदेला डेप्युटी CEO असतात किंवा CO असतात. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हे असे प्रश्न बघा. आता पुढचा प्रश्न आहे बघा, वर्षाला साधारणपणे एकूण उत्पादनाच्या किती अन्नधान्य हे किडीमुळे नष्ट होते. आता इथं हे बघा 2/3, 1/3, 1/4, 1 ओके, लक्षात आलं. त्यानंतर बघा मी फक्त प्रश्नांची क्वालिटी तुम्हाला सांगतो कशी आहे ना. उंच झाडावरती फळ पिकवण्यासाठी उंच झाडावरती फळ पिकांवरती फवारणीसाठी या पंपाचा वापर करावा. जे काही कृषी पंप जे आहेत फवारणीसाठी आपण वापरतो त्याच्याबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मी घेतो, ट्रॅक्टर वापरासाठी प्राथमिकता खालीलपैकी कोणत्या बाबीवरून ठरवितात. ट्रॅक्टर वापराची प्राथमिकता खालीलपैकी कोणत्या बाबीवरून ठरवितात. जमीन धारणा, जमिनीचा प्रकार, खरेदी किंमत आणि टेस्ट रिपोर्ट. याच्यापैकी जे काही तुमचं मला वाटतं डिप्लोमाचं जो पुस्तक आहे अवजारे त्याच्यामधलं काहीतरी हा क्वेश्चन असावा. ओके, त्यानंतर बघा चिखलनी अवजाराचा वापर या पिकासाठी केला जातो. चिखलनी अवजाराचा वापर या पिकासाठी केला जातो. आता इथं हा चिखलनी म्हणजे आता बघा अवजाराचा वापर चिखलनी. आता तुम्हाला इथं मी विश्लेषण करायला सांगेल, पडलर काय आहे, पंकज काय आहे याच्याबद्दल बोलेल मी. कारण की इथं मी एक्सप्लेन का करत नाही, कारण की हा व्हिडिओ मला याचा बनवायचा आहे अभ्यासक्रमाचा. हा व्हिडिओ मला वेगळा बनवायचा आहे, ह्याचा पूर्ण डिटेल्स मध्ये विश्लेषण करून आपण बघणार. फक्त दर्जा क्वालिटी कशी आहे तुम्हाला कळेल की बाबा प्रश्न असे आहेत मास्तर. ओके, लक्षात आलं. ऊस, कापूस, धान, ज्वारी. आता आपण चिखलनी करण्यासाठी इथं अवजार म्हटलंय, पण चिखलनीसाठी आपण पडलर आणि पंकज वापरतो किंवा जी काही गाय डांगी जातीची जनावर आहेत ते वापरतो, पण इथं डायरेक्ट हे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर पुढे वैभव विळ्याच्या वापराने काय होतं. वैभव विळा
कशासाठी वापरतात? खोडकिड्याचा नायनाट करतो आपण. कशाचा? कोणत्या पिकासाठी? इथं हे भातामध्ये वापरतात, पण इथं भात दिलंच नाही त्यांनी बघा. ओके, भात दिले का? दिलंच नाही. असा प्रश्न. कसे कसे क्वालिटी बघा. खालीलपैकी बायोगॅस संयंत्र मॉडेल कोणते आहेत? KVIC, गणेश मॉडेल, प्रगती मॉडेल, वरीलपैकी सर्व. त्याचे प्रकार दिलेत. ओके, त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणत्या पद्धतीत पाण्याचा अपव्यय जास्त होतो? म्हणजे पाणी सर्वात जास्त वाहून, म्हणजे पाणी सर्वात जास्त खराब कोणत्या पद्धतीने? प्रश्नाचे दर्जा बघा तुम्ही. म्हणजे एवढं घाबरण्यासारखं काही नाही पोरांनो. मला असं सांगायचं तुम्हाला, तुमचा जर अभ्यास चांगला असेल ना, तर 100% कार्यक्रम होतोच. अभ्यास जर चांगला नसेल, भरती आल्यावर करू, फक्त प्रवाहामध्ये राहा. प्रवाहामध्ये राहून आपण कार्यक्रम करू शकतो. ओके, एका दिवसाचं हे काम नाहीये. लक्षात आलं? म्हणजे होईल न होईल, कारण की ही भरती म्हणजे तुम्हाला सांगतो, आता कृषी विभागात जरी तुम्ही लागले नसतील तर तुम्हाला सांगतो त्यांच्या पुढे असता, कारण की फुल पगार आहे. ते 3 वर्ष 17,000वर काम करणार आहेत. पण इथं तुम्ही जॉब लागल्याबरोबर तुम्हाला डायरेक्टली, आज मी रात्री बोललो मुलांशी, तर त्यांनी म्हणले सर 2022 मध्ये जॉईन आहे, आता मला 55, 52, 53,000 रुपये पेमेंट पडतो म्हणले. 52-53,000 पेमेंट पडतंय डायरेक्ट 2022च्या जाहिरातीत लागलेले पोरं. आणि आता हे जर कृषी विभागात लागले 3 वर्षांनी विचारा त्यांना, 3 वर्षात किती आहे भाऊ? 17,000 पेट्रोललाच पूर्ण गेले. हे अवघड परिस्थिती आहे. म्हणून हे जे आहे ना, हे सगळ्यात भारी आहे. समाजाला प्रेरणा देऊन निश्चित ध्येयापर्यंत पोहोचणारी व्यक्ती कोण म्हणे? हे विस्तार विपणनचं विस्तारचा क्वेश्चन. शिक्षक असतो, तलाठी असतो, सरपंच असतो की नेता असतो? समाजाला प्रेरणा देणारा कोण असते बघा. त्याचबरोबर इथं बघा, इथं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेलं आहे म्हणतंय? ओके, आताच मी याच्यामध्ये बोललो, हा याच्यापैकी बघा थोड्या वेळापूर्वीच बोललो की ती 11 जिल्ह्यासाठी आहे. म्हणजे नागपूर विभागातील 6 आणि अमरावती विभागातील 5. लक्षात आलं? म्हणजे एकूण 11 जिल्ह्यांसाठी तो स्थापना आहे. प्रशासकीय विभागाबद्दल बोललो बरं का आता. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो, प्रमालिनी, विक्रम, चक्रधर ह्या कोणत्या जाती आहेत? कशाच्या जाती आहेत? कोणाच्या जाती आहेत? सफरचंदाच्या आहेत, लिंबूच्या आहेत, का पपईची आहे, का डाळिंबची आहे? बघा, हे असे प्रश्न मला सांगा. हे या पद्धतीनं दह्या हा रोग कशावरती येतो? हे देशी कापूस असतं त्याच्यावरती. ओके, बरोबर आहे का? हे खालीलपैकी ऊस या पिकाचे शास्त्रीय नाव. हे आम्हाला सगळं हे मी प्रश्न घेतले बघा. मी सगळे नाही घेणार, फक्त 15 काहीतरी प्रश्न मी घेतलेत. हे पेपर मी सगळं तुम्हाला सोडून दाखवतो सगळे. काही माझ्याकडे आणखी प्रश्न आहेत 2022 मध्ये जे काही तयार केलेले काही विद्यार्थी पेपर दिले होते आणि वापस आल्यानंतर लिहिलेले मेमरी बेस प्रश्न आपण म्हणतो. पेपर त्यांनी बाहेर दिलेला नाही, पण मेमरी बेस प्रश्न आपण घेऊया विद्यापीठात 2022 मध्ये काय झालेलं आहे ते. ओके, आणि इथं बघा, हे आपण हे झाले प्रश्न. आता बघा, यामध्ये मी तुम्हाला सांगतो, या पद्धतीनं हे होतं पेपरचा पॅटर्न. मला सांगा, जर पेपरचा पॅटर्न जर असा असेल, पेपरचा पॅटर्न जर असा असेल तर तुम्हाला घाबरण्याची काय गरज नाहीये. की बाबा काही विद्यार्थी म्हणतात सर पेपर्स असे येत आहेत तर त्याला काय करणार आम्ही? बरोबर आहे का? मग यामध्ये बघा, तुम्हाला मी सांगतो, आपण त्याच्यासाठी जे काही माझे जुने विद्यार्थी होते, ज्यांनी माझ्याकडे अगोदर क्लास केलेला आहे, कृषी विद्यापीठाला क्लास केलेला आहे, पण त्या विद्यार्थ्यांना जर डबल क्लास करायचा असेल तर मी त्यांच्याकडून 50% त्यांना मी फी घेणार नाहीये. 50% त्यांना मी मोफत म्हणजे डिस्काउंट देणार आहे. आणि त्यांची एकूण फी जी आहे ना, त्यापैकी फक्त 50%च मी घेणार आहे. लक्षात आलं? त्यामध्ये मी त्यांना एक जवळपास पेपर जे असतील, जवळपास तुम्हाला मी पेपर दिलेले, आणखी पेपर मी तुम्हाला नवीन काही आपण प्रश्नपत्रिकेचा पुस्तक तयार करतोय. प्रश्नपत्रिका म्हणजे जी काही प्रश्नपत्रिका आहेत, जे काही मेमरी बेस प्रश्न आहेत, त्याच पद्धतीचे अनालिसिस करतोय. ते बी काही मी त्यांना डाटा देणार आहे. नोट्स असतील किंवा रोज जी काही आपण खास विद्यापीठासाठी जी काही बॅच चालू केलेली आहे, त्या बॅचचं आपण नाव ठेवलेलं आहे बघा, द्रोणाचार्य नावाची बॅच आहे. द्रोणाचार्य कृषी घटक बॅच म्हणून नावच आहे द्रोणाचार्य. ही एकच बॅच घेणार आहे आपण शेवटपर्यंत. ही एकच बॅच असेल, द्रोणाचार्य कृषी घटक बॅच. ही द्रोणाचार्य आहे, अशी ह्या द्रोणाचार्याला बनवू आपण, जेणेकरून मागच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्यामध्ये जे काही कार्यक्रम झालंय त्या पद्धतीने आपण हे करूया. लक्षात आलं? म्हणजे एकूण फीस जर 3,000 असेल तर जुन्या विद्यार्थ्यांना तुम्हाला 1,500 भरता येईल. ओके, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. जर तुम्हाला ही बॅच करायची असेल तर तुम्ही बिलकुल बॅच करू शकता. कोणालाही याच्यामध्ये जी इच्छा असेल तरच करा, असं नाहीये. जर तुम्हाला प्रवाहामध्ये राहायचं असेल तरच करा. जर प्रवाहामध्ये राहिला तर कुठेतरी टिकाल, जर प्रवाहाच्या बाहेर फेकले जाल तर कुठेही तुम्ही टिकणार नाहीत, एवढं मी तुम्हाला सांगेल. लक्षात आलं? बाकी काहीच नाही सांगणार, एवढंच. प्रवाहामध्ये राहा,
क्लास न करताही अभ्यास करता येतो. जर तुम्हाला तसं जर तुमचं म्हणजे तुमच्या स्वतःवरती अवलंबून आहे, तुम्हाला नेमकं काय करायचं आणि काय नाही करायचं. ओके, लक्षात आलं? तुमच्यावरती अवलंबून असतं आपल्याला नेमकं काय करायचं, काय नाही करायचं. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, ही जी काही बाब आहे ही तुमच्या डोक्यात असू द्या. जुन्या विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट आहे, नवीन विद्यार्थ्यांना 3000 रुपयाची बॅच आहे. याच्यामध्ये सर्व विषय, सर्व डिप्लोमा प्लस सगळे डिग्री प्लस सगळे सगळे जे आहेत एकदम तुम्ही म्हणताल हा फक्त डिप्लोमा वाल्यांसाठीच आहे का? नाही, हा डिग्री वाल्यांसाठी सुद्धा, डिप्लोमा वाल्यांसाठी सुद्धा सिलेबस आहे, सर्व कॉम्बो मध्ये. म्हणूनच याचं नाव द्रोणाचार्य असं ठेवलेलं आहे. तर तुम्हाला जर बॅच जॉईन करायची असेल तर लॉयन्स राजमुद्रा नावाचं आपलं जे काही ऍप आहे, किंवा तुम्ही डायरेक्टली मला कॉल पण करू शकता, म्हणजे मेसेज पण करू शकता. आणि मेसेजद्वारे तुम्ही डायरेक्टली मला ह्या बॅच बद्दल विचारू शकता. याच्यामध्ये काही अडचण नाहीये. माझा नंबर तुमच्याकडे नसेल किंवा असेल तर माझा नंबर तुमच्याकडे असू द्या, 91 25 25 49 25. ओके, 91 25 25 49 25 हा माझा नंबर आहे. नंबर तुमच्याकडे असू द्या. आज माझ्या क्लासवरती जी काही गणेश चतुर्थी आहे, गणेश अनंत चतुर्थी आहे, याच्या संदर्भामध्ये आज आपण महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. जर लातूरमध्ये कोणी असेल विद्यार्थी तर नक्की लॉयन्स राजमुद्रा अकॅडमीला तुम्ही भेट द्या. महाप्रसादाचा कार्यक्रम आहे, महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती. ओके, त्याच्या संदर्भातच आज थोडंसं एक लुक थोडंसं चेंज केलं आणि वर कार्यक्रम सुरू आहे आणि मी स्टुडिओमध्ये येऊन तुमच्यासाठी हा लेक्चर मला घेणं योग्य वाटलं. मी कारण की मेसेज 2 दिवसापूर्वी केलेला होता पण वेळ भेटत नव्हता. नक्की आपण इथून पुढे मी डायरेक्टली रोज आपण लाईव्ह येणार आहे, दररोज आपण लेक्चर अपलोड करणार आहोत. ओके, तर तुम्ही डायरेक्टली आपल्या टेलिग्राम चॅनलशी संपर्कात राहा, युट्यूबच्या आपल्या संपर्कात राहा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे येऊ शकतं. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांना मी विनंती करतो, अभ्यासामध्ये खंड पाडू देऊ नका. जाहिरात कधी येणार आहे याच्या विषय न लावता तुम्ही संतोष लहाने सरांना किंवा मी लहाने संतोष म्हणून म्हणत असतो, मला सवय आहे, संतोषला मदत करा असं मी तुम्हाला सांगेल. त्याच्या पाठीशी उभे राहा, आपण त्याच्या पाठीशी उभे राहू. जाहिरात लवकर येऊ शकते, काही शंका नाही, काही डाऊट्स नाहीये. ओके, इथपर्यंत काही अडचण आहे? आणि अभ्यासामध्ये बिलकुल दुरावा निर्माण करायचा नाही. जर कुणी दुरावा निर्माण केला तर जाळा आणि धूर संकट आहे भावा, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, थांबू आपण इथं. करेक्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओके, धन्यवाद.